हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू शोनाज ब्युटी पार्लर. आणि आज आपण पुन्हा एकदा ब्रायडल मेकअपसाठी निघालो आहोत. सकाळचे 4:15 वाजलेले आहेत आणि सगळ्यात आधी आपण ब्राईडच्या घरी जाणार आहोत. तिथे जाऊन त्यांचा पुण्यवचन लुक करणार आहोत. तर ही आमची ब्राईड. से हाय. काही बिफोर क्लिक्स करून घेतल्याच्या नंतर आम्ही मेकअपला सुरुवात केली आणि मेकअपमध्ये आम्हाला ब्राईड आणि ब्राईडच्या मम्मी यांचा मेकअप करायचा होता. कारण पुण्यवचनचा लूक हा घरातूनच रेडी करून गेल्यानंतर हॉलवरती जाऊन बाकी विधी होणार होत्या आणि नंतर वेडिंगचा जो मेन लूक असतो सप्तपदीचा तो नंतर होणार होता. त्यामुळे मॉर्निंगलाच आम्ही ब्राईडचा हा लूक कंप्लीट करून घेतला. आणि हा मेकअप करत असताना खूप छोटे छोटे क्लिक्स मला जसे घ्यायला पॉसिबल झाले तसे मी घेतले आहेत. आणि खूप जास्त थंडी पण होती, त्यामुळे ब्राईडची स्किन खूप जास्त ड्राय होत होती. त्यामुळे स्किन प्रिपरेशन व्यवस्थित करून घेतलं. आणि जेव्हा पण तुम्ही स्किन प्रेप व्यवस्थित करून घेता तेव्हा तुमचा मेकअप लाँग लास्टिंग राहतो आणि खूपच सुंदर त्याला फिनिशिंग येते. जर तुम्ही ड्राय स्किनवरती काम करत असाल तर त्याला व्यवस्थित मॉइश्चरायझिंग करणं किंवा त्याला प्रॉपर टोनिंग करणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून तुमची स्किन ड्राय पडत नाही आणि तुमचा मेकअप क्रॅकी होत नाही. मेकअप करून झाल्यानंतर मग आम्ही त्यांची हेअरस्टाईल केली. हेअरस्टाईल या ठिकाणी नॅचरल हेअर्समध्येच आम्हाला करायची होती. जे पण लूक हा हेअरस्टाईलचा आहे हा ओरिजिनल हेअर्सचाच केलेला आहे. तर याच्यामध्ये मरमेड हेअरस्टाईल थोडी दिलेली होती. आणि हे छोटे छोटे फ्लावर्स मी घेऊन आली होती येलो कलरमध्ये. खूप सुंदर असे फ्लावर्स होते आणि हे पिनने किंवा बॉब पिनने सेट होत नव्हते, त्यामुळे मग त्यांना ग्लू डॉट्स जे असतात त्यांच्या हेल्पने त्यांना व्यवस्थित स्टिक करून घेतलं आणि साईडला जिप्सी लावून घेतली. तर त्याच्यामुळे खूप छान असे ते लुक पण देत होते. आणि पिन्स नाही लावले त्यामुळे मग ते काही फुलं तुटण्याचा वगैरे काही संबंधच नव्हता. मग अशा प्रकारे आमची ही एकदम सिंपलची अशी मरमेड हेअरस्टाईल झाली. त्यानंतर नजर न लागो यासाठी हा मॅन्डेटरी काळा टिका आणि नंतर मुंडावळ्या बांधतानाचा पण हा खूप छान असा आमचा क्लिक झाला होता. आणि त्यानंतर मग मुलीची मम्मी म्हटलं होती ती इमोशनल होतेच, मग त्यांनी त्याची नजर काढली आणि खूप छान असं म्हणजे त्यांचा तो बॉन्डिंग दिसत होता. आणि ते खूप इमोशनल मोमेंट्स होते. त्यानंतर मग मुलगी निघाली आणि जे काही विधी होत्या त्या त्यांनी कंप्लीट करून घेतल्या. ब्राईड जेव्हा मग हॉलवरती जायला निघाली त्या दरम्यान आम्ही आमचं पूर्ण पॅकअप करून घेतला आणि आम्हीसुद्धा त्यांच्या मागोमाग निघालो. तर हे लोकेशन पवईहून भांडूपपर्यंतचं होतं. मग आम्ही स्कूटीनेच प्रवास केला आणि ब्राईड त्यांच्या गाडीने सेपरेट गेला. त्यानंतर मग तिकडे जाऊन आम्ही सगळ्यात आधी एंट्री केली. एंट्री करताच क्षणी तिथे खूप सुंदर गणोबाप्पाची मूर्ती होती. त्यांचं दर्शन घेतलं, त्यांच्या पाया पडलो आणि त्यानंतर मग आम्ही हॉलमध्ये एंटर केला. ॲज युज्युअल फोटोग्राफर, मेकअप आर्टिस्ट आणि गुरुजी हे लवकर पोचलेले असतात. तसंच आम्हीसुद्धा या ठिकाणी लवकर पोचलो होतो. तर ब्राईडचे फोटोज हे फोटोग्राफर काढत होते आणि मीसुद्धा मध्ये-मध्ये जाऊन त्यांचे थोडे फोटोज काढले. कारण नेहमी कसं होतं माहिती आहे, फोटोग्राफर्स बोलतात की आम्ही तुम्हाला फोटो प्रोव्हाईड करू हां, पण त्यांचे फोटोज आपल्यापर्यंत कधीच पोचत नाही. त्यामुळे जेव्हा पण संधी मिळेल तेव्हा ब्राईडला गाठायचं आणि त्यांचे मस्त-मस्त फोटो काढून घ्यायचे. कारण आपलं काम हे आपण चांगल्या पद्धतीने त्याचे फोटो काढून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. जेव्हा पण फोटोग्राफर्स फोटो काढतात त्यामध्ये मेकअप आणि हेअरस्टाईल एवढी विजिबल होत नाही जेवढी आपल्याला पाहिजे असते. त्यामुळे आपल्याला पाहिजे तसे फोटोज आणि व्हिडिओज आपण काढून घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी आम्ही स्टार्ट केलं सायडर मेकअप करायला. जसे गेस्ट येत गेले आणि ज्यांचे आम्हाला ऑर्डर होते त्या सगळ्यांचे आम्ही मेकअप करायला सुरुवात केली. त्यानंतर आम्हाला भयंकर भूक लागली होती. मग आम्ही ब्रेकफास्ट केला आणि ब्रेकफास्टमध्ये खूप छान असं साऊथ इंडियन फूड पण होतं आणि स्वीटमध्ये पायनॅपल शिरा पण होता. तर तुम्हाला जो पण डोसा पाहिजे तो त्यांना सांगायचा आणि ते आपल्याला रेडी करून सर्व करून देणार. मस्तपैकी पोटपूजा करून झाल्यानंतर ब्राईडच्या विधी काही चालू होत्या. त्या दरम्यान मग मी बाकी मेकअपसाठी तयारी करून घेतली. या ठिकाणी आमचा एअरब्रश मेकअप होता, त्यामुळे ब्राईडला परफेक्ट असा मॅच होईल असा शेड मी रेडी करून घेतला एअरब्रश मशीनमध्ये. त्यासोबतच तो शेड प्रॉपर मिक्स कसा करायचा हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर ही एअरब्रश गन मशीन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 2 शेड 3 शेड तुम्हाला जे पण शेड पाहिजे ते तुम्ही मिक्स करू शकता. त्यानंतर ब्राईड आली आणि ब्राईडची एंट्री झाल्याच्या नंतर मग तिचा आम्ही फटाफट मेकअप करायला सुरुवात केली. कारण महाराष्ट्रीयन वेडिंग होतं आणि आपल्याला खूप काही वेळ नाही मिळत रेडी करायला. मग त्या ठिकाणी आम्हाला व्हिडिओज घ्यायला काही भेटत नाहीत, म्हणून आम्ही फटाफट त्यांचा मेकअप करून झाल्याच्या नंतर मग हे मेकअप चालू असताना सासरकडचे काही 5 सुवासिनींनी येऊन ब्राईडची ओटी भरली आणि त्यामध्ये तिला मग काही एक्सेसरीज आणि रिसेप्शनची साडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिल्या. त्यानंतर मग पुन्हा आम्ही आमचा गेटअप करायला सुरुवात केली. कारण अर्ध मेकअप हेअरस्टाईल झाली होती आणि त्या दरम्यान ते आले होते. तर पूर्णपणे लूक करून हा आमचा तयार आहे. आणि त्यानंतर
बाहेर मंगलाष्टकासुद्धा सुरू होणार होत्या आणि आमचा अगदी ऑन टाईम असा मेकअप झालेला आहे. आणि या ठिकाणी हे मुंडावळ्या बांधून झाल्या आणि आता बाशिंगसुद्धा बांधून झालं आणि मामा त्यांना घ्यायला आलेले होते. तर ब्राईड आणि ब्राईडचे मामा हे आता त्यांना मंगलाष्टकासाठी घेऊन चाललेले आहेत. तर हा कंप्लीट आमचा ब्राईडचा फर्स्ट लूक होता. आणि ह्या ठिकाणी सुद्धा ब्राईड रडतच होती. ही ब्राईड खूप जास्त इमोशनल आणि खूप हळवी होती. ती घरातून निघताना, मेकअप करताना, लग्नाच्या वेळेला प्रत्येक वेळेला ती इमोशनल होत होती. पण हे लग्न तिने खूप एन्जॉयसुद्धा केलं, जसं तुम्ही यामध्ये बघत आहात. नवरदेवाचं पण असं होतं की हार घालण्यासाठी थोडंसं त्यांचा हट्ट चालला होता. आणि हे पूर्ण त्यांच्या विधी कंप्लीट झालेल्या आहेत. पुण्यवचन झालं, कन्यादान झालं आणि त्यानंतर मग आता रिसेप्शनसाठी रेडी करायचं होतं. त्या दरम्यान मग हे सायडर्स मेकअप आम्ही कंप्लीट करून घेतले. ज्यांचा ज्यांचा मेकअप बाकी होता त्या सगळ्यांचा मेकअप ह्या दरम्यान आम्ही उरकून घेतला सप्तपदी होईपर्यंत. आणि हा रिसेप्शनचा आम्ही ब्राईडचा हा सेकंड लुक कंप्लीट करून घेतला आहे. हा सुद्धा मेकअप करताना आम्हाला व्हिडिओ काढायला जास्त मिळाला नाहीत, कारण खूप जास्त घाईमध्ये ब्राईड आतमध्ये आली होती आणि तिला हा कंप्लीट लुक करण्यासाठी आम्हाला खूप कमी वेळ मिळाला. तर हेअर्सला एक्सटेन्शन यूज करून बॅक साईडने कर्ल्स यूज केलेले आहेत हे. आणि फ्रंटने त्यांना माथापट्टी लावून हा कंप्लीट त्यांचा हेअरस्टाईल आणि मेकअपचा लुक. त्यानंतर ब्राईड आणि ग्रूमची खूप छान अशी एंट्री झाली. तर तुम्ही आता पुढे बघालच, खूप छान अशी त्यांनी एंट्रीसुद्धा केली आणि त्यांच्यासोबत सगळ्या घरातल्यांनीसुद्धा खूप छान अशी धमाल केलेली आहे. तर स्टे ट्यून. पूर्ण दिवसभराचे हे कंप्लीट मेकअप आणि हा लग्न अटेंड करून झाल्याच्यानंतर आम्हाला भरपूर भूक लागली. त्यानंतर मग आम्ही गेलो जेवायला. सुरुवात तर आम्ही पाणीपुरीने केली. खूप मस्त आणि टेस्टी अशी पाणीपुरी होती. ती खाऊन झाल्याच्यानंतर आम्ही पोटभर जेवलो आणि जेवणामध्ये पण खूप छान व्हरायटीज होत्या. मस्तपैकी पोटभर जेवून आम्ही निघालो आमच्या घरी. सो तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्रायडल मेकअपसोबत. बाय.